नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना हुलगा म्हणजे कुळिथाची भाजी बनवणार आहोत आणि ती चवीला तर इतकी भन्नाट आहेच, त्याशिवाय त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि आयर्नने भरलेलं एक सुपर फूडच आहे. चला रेसिपी सुरू करूया. मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, कढीपत्ता, कांदा, हिंग, कोथिंबीरीची देठं आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि मीठ घालून छान परतून घेतलेलं आहे. हळद घातली आहे थोडीशी, आपलं घरगुती लाल तिखट 2 चमचे घातलं आहे, थोडंसं पाणी घातलं आहे मसाले जळू नयेत म्हणून. कुळीथ ना मी आधी 2 दिवस भिजवून ठेवले होते आणि त्याला छान मोड आणलेले आहेत, त्यामुळे ते मस्त मोड आले. तिथे आपण एक वाटण तयार करणार आहोत. 2 उभे चिरलेले कांदे, थोड्याशा तेलात लसूण, आलं, सुकं खोबरं, ओलं खोबरं अर्धी वाटी, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा मोठा धणे, थोडीशी 2 वेलची हिरवी, 1 मसाला वेलची, बडीशेपचा 1 चमचा, त्याच्यानंतर दालचिनी आणि सगळे गरम मसाले जे आहेत ते घेऊन ना आणि थोडेसे अगदी चिमूटभर मेथी दाणा घेऊन हे सगळं छान भाजलं. खसखस घातली थोडी 1 चमचा आणि त्याच्यानंतर कोथिंबीरची देठं आणि 2 हिरव्या मिरच्या घालून हे वाटण अगदी बारीक वाटून घेतलं. हे वाटण ना 2 चमचे आपण कांदा तेलाचा मसाला होता ना त्यामध्ये घालून घेतलं आणि मोड आलेले कुळीथ त्याच्यामध्ये घालून छान परतले. पाणी आपल्या गरजेनुसार, आपल्याला किती पातळ भाजी हवी आहे ना आणि शिजायला असं घालून झाकण ठेवून ही भाजी छान शिजू दिली. आपली भाजी छान शिजलेली आहे बघा. वरून कोथिंबीर घालूया. इतका घमघमाट सुटलाय ना या भाजीचा, खरंच. गरम गरम तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्याच्याबरोबर ही कुळिथाची भाजी मस्त बेत. कांदा मिरची घ्या, सलाड घ्या आणि भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता ही भाजी. माझ्या अशा अगदी सोप्या आणि पौष्टिक रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मैत्रिणींमध्ये.